मामाच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावून परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत भाच्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना भंडारा तालुक्यातील कोरंभी जवळ घडली। अपघात एवढा जबरदस्त होता की घटनास्थळी भाच्याचा मृत्यू झाला। विलास आसाराम चचाने वय वर्ष 40 राहणार टोलीवाड साकोली असे मृतकाचे नाव आहे। मृतक हा उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली येथे अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते। विलास हा भंडारा तालुक्यातील पलाडी येथे आपल्या मामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहकुटुंब गेले होते। विलास हा दुचाकीने गेला होता तर त्याचे कुटुंब एसटी बसने गेले होते। अंत्यसंस्कार आटोपून विलास हे आपल्या मोटरसायकलने साकोलीकडे परत येत होते। मात्र मृत विलास चचाने कोरंभी जवळच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की विलास त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती होताच कारधा पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे। त्यांच्या पार्थिवावर कुंभली येथील स्मशान घाटात अंत्यसंस्कार करण्यात आला। तर विलासच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे। या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील बायपास मार्गावर अपघाताच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते। कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे।